आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। अकोल्यात आज मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न होऊन अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी परिसरामध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस पिकांचं नुकसान झालंय। तर अजूनपर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही सर्वे किंवा पाहणी केली नसल्यामुळे आम्हाला शासनानं वाऱ्यावर सोडलं आहे। त्यामुळे आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। सरकारनं आमचे कपडे काढले, त्यामुळे आज कपडे काढून हातात सोयाबीन घेऊन अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठून जाणार नसल्याचा इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे। आमचं कारण आहे की आम्ही जुलै महिन्यामध्ये जून जुलैमध्ये पेरणी केली, तर आमच्याकडे पाऊसच आला नाही। पेरणी दुबार पेरणी करावी लागली। नंतर आम्ही पेरणी केली तर आमच्याकडे एवढा भयानक पाऊस आला की त्या पावसाने आमचं अक्षरशः पिकं खरडून गेले। जे उरले सुरले पिकं आहेत ते आता आमच्याकडे पाण्यामध्ये आहे आणि सरकार कुठल्याच प्रकारचं लक्ष आमच्याकडे देत नाही। अमरावती जिल्ह्याच्या बॉर्डरवर आम्ही आहोत आणि त्या बॉर्डरवर 5 किलोमीटर अंतरावरच अमरावती आहे। त्या अमरावती जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यातली नुकसान भरपाई हे मिळालेली आहे अतिवृष्टीची, परंतु आमच्या जिल्ह्याच्या कोणत्याच लोकप्रतिनिधींनी आणि कोणत्याच प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी हे दखल घेतली नाही की या जिल्ह्याला सुद्धा मदत भेटावी। आज आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या सोयाबीनला ह्याच्या शेंगा एकही शेंगा सोयाबीनला नाही आहे। मग आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा? आमचा मूग गेला, आमची जे बरबटी गेली, आमचा उडीद गेला, आमचे जे अंतर पिकं होते तूर गेली आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आम्हाला 2024चा एकही विम्याचा हप्ता भेटलेला नाही आहे। 2024चा विम्याचा हप्ताही देत ना, आता नुकसान भरपाई देत ना। मग आमच्या अंगावर आम्हाला दिवाळीला कपडे घ्यायसाठी जर पैसे नसेल तर आम्ही नंगेच होऊ ना। म्हणून आमची शासनाला मागणी आहे की आम्ही अर्धनग्न झालेलो आहोत। तुम्ही आम्हाला जर मदत दिली नाही तर आम्ही पूर्ण नंगेच झालेलो, कास्तकाराला नंगेच करून सोडलेला आहे। म्हणून आमची शासनाला मागणी आहे की मराठवाड्याच्या धर्तीवर एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई पूरग्रस्तासाठी आम्हाला भेटावी। आमच्या वावराचे सर्वे करावे, आमचा जो अनिवार्य आहे ती अनिवार्य कमी करावी आणि आमचा परिसर जो आहे पुरा दुष्काळात टाकावा, हे आमची सरकारकडे मागणी आहे। ही मागणी जर पूर्ण आमची झाली नाही आज तर कलेक्टर ऑफिसवर कलेक्टरला घेरण्यासाठी आम्ही शेतकरी म्हणून तयार आहोत। आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, आम्ही कोणत्या पार्टीचे नाही, आम्ही कास्तकार म्हणून तयार आहोत। आमच्या हृदयाला सांगा तुम्ही, आमचं हृदय रडते आता की आमच्या वावरामध्ये खोट्या पाणी आहे, त्या खोट्या पाण्यात 2-2 शेंगा सोयाबीनच्या दिसत आहे, तर आम्ही दिवाळी कुठून साजरी करू? म्हणून आमच्या अंगावरचे आताच कपडे उतरले आहेत, आम्ही आता बसूनच असे राहू। आमची अपेक्षा आहे सरकारकडून, जर तुम्ही न्याय देत नसाल तर तुमच्या दालनामध्ये आम्ही तिथंच मरू, पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय हटणार नाही, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे।